आपण आज इयत्ता 7वीचा पाठ 13 विषय गणित पायथागोरसचा सिद्धांत शिकतोय। तर आपण सर्वप्रथम शिकतोय पायथागोरसचा सिद्धांत मध्ये काटकोन त्रिकोण। तर काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल। तर इथे मी हा राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे एबीसी। बीसी हा पाया आहे, एबी ही उंची आणि एसी हा कर्ण आहे। तर सर्वप्रथम आपण काटकोन त्रिकोणाची सविस्तर माहिती समजून घेऊया। ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात। त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात। ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात। या त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात। काटकोनासमोरील बाजूला काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात। काटकोन करणाऱ्या दोन बाजूंपैकी काटकोन करणाऱ्या दोन बाजूंपैकी एका बाजूला पाया व दुसऱ्या बाजूला उंची असे म्हणतात। सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे। बाजू एसी हा कर्ण आहे। एसी हा कर्ण आहे।
बीसी, बाजू बीसी हा पाया आहे आणि बाजू बीसी हा पाया आहे व बाजू एबी, बाजू एबी उंची आहे. तर परत एकदा आपण रीड करूया. काटकोन त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी, ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. एक कोन काटकोन आहे. या त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. काटकोन करणाऱ्या दोन बाजूंपैकी एका बाजूला पाया व दुसऱ्या बाजूला उंची असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. बाजू एसी हा कर्ण आहे, बाजू एसी, आणि बाजू बीसी हा पाया आहे आणि बाजू एबी ही उंची आहे. तर इथे काटकोन त्रिकोण काढलेले आहेत. तर ही काटकोन त्रिकोण काढलेली आहेत बोर्डवरती. तर आपल्याला हे काटकोन त्रिकोण ओळखून या त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणातील कर्णांची नावे लिहायची आहे. तर त्रिकोण एबीसी कर्णांची नावे लिहायची आहे. त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी चा कर्ण. तर आता ओळखा बघू. त्रिकोण एबीसी चा कर्ण काय आहे? हा पाया आहे, ही उंची आहे आणि हा कर्ण आहे. हा कर्ण आहे. तर कर्ण काय? एसी. एसी हा कर्ण आहे. त्रिकोण एबीसी चा कर्ण काय आहे? एसी. आता आपण आकृती 2 बघूया. त्रिकोण एल एम एन चा कर्ण. त्रिकोण एल एम एन चा कर्ण. त्रिकोण एल एम एन चा कर्ण आहे एम एन. हा कर्ण आहे. आता आपण बघूया आकृती एक्स वाय झेड. त्रिकोण एक्स वाय झेडचा कर्ण. तर त्रिकोण एक्स झेडचा कर्ण आहे. त्रिकोण एक्स वाय झेडचा कर्ण आहे एक्स झेड. हा कर्ण आहे. त्रिकोण एक्स झेड हा कर्ण आहे. आता आपण बघतोय पायथागोरसचा सिद्धांत. आता आपण शिकतोय पायथागोरसचा सिद्धांत, थेरम ऑफ पायथागोरस. तर त्रिकोण एबीसी हा काढलेला आहे. तर आता आपण बघूया काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग
व इतर दोन बाजूंच्या वर्गाचा व इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. दोन बाजूंच्या वर्गाच्या दोन बाजूंच्या काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. कंसामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. तर आता या सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत पुढील प्रमाणे लिहितात. तर या सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरसचा सिद्धांत पुढील प्रमाणे लिहितात. लेंथ AC चा वर्ग. आता आपण पायथागोरसचा सिद्धांत लिहूया. लेंथ AC चा वर्ग बरोबर लेंथ BC चा वर्ग लेंथ BC चा वर्ग अधिक लेंथ AB चा वर्ग. हा आहे लेंथ AC म्हणजेच कर्ण. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग. तर पायथागोरसचा सिद्धांत वापरून काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असता तिसरी बाजू काढता येते. काटकोन त्रिकोणाच्या जर दोन बाजू आपल्याला दिलेली आहे, समजा ही एक बाजू दिली आहे आणि ही बाजू दिली आहे, तर आपल्याला तिसरी बाजू काढता येते. किंवा या दोन बाजू दिल्या आहेत तर आपल्याला ही बाजू काढता येते, किंवा या दोन बाजू दिलेल्या आहेत तर ही बाजू काढता येते. तर परत आपण पायथागोरसचा सिद्धांत वाचूया. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. कंसामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत पुढील प्रमाणे लिहितात. लेंथ AC चा वर्ग बरोबर लेंथ BC चा वर्ग अधिक लेंथ AB चा वर्ग. लेंथ AC म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. तर हा आहे पायथागोरसचा सिद्धांत. आता आपण शिकतोय पायथागोरसची त्रिकुटे. तर ज्या नैसर्गिक संख्यांच्या
संख्यांच्या नैसर्गिक ज्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटांमध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. त्या त्रिकुटाला पायथागोरसची त्रिकूट असे म्हणतात. त्या त्रिकुटाला पायथागोरस त्रिकूट असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी अशा संख्यांनी दर्शवलेली असते. ज्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अशा संख्यांनी त्रिकुटातील संख्यांनी दर्शवलेली असते. तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आता आपण एखादं उदाहरण घेऊया. उदाहरण कंसामध्ये 8, 15, 17. तर यातील सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 8, 15 आणि 17 यातील सर्वात मोठी संख्या कोणती आहे? यातील सर्वात मोठी संख्या 17 आहे. यातील सर्वात मोठी संख्या 3 अंकांमधनं कोणती आहे? 17 आहे. तर आता आपण 17चा वर्ग बघूया. 17चा वर्ग येतो 289. त्यानंतर 8चा वर्ग येतो 64. त्यानंतर 15चा वर्ग येतो
225. 225. आता आपण 8चा वर्ग म्हणजे 64 अधिक 225 केले. 64 अधिक 225. तर यांची बेरीज किती येते? 289 म्हणजे 289 म्हणजेच 17चा वर्ग. तर म्हणून 8, 15, 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत. हे पायथागोरस त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. या लांबी असणाऱ्या व या लांबी असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. व या लांबी असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. लांबी असणारा त्रिकोण का करून टिंब देते? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. तर आता परत एकदा पायथागोरसची त्रिकुटे. ज्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटांमध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो त्या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवलेली असते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. उदाहरण घेतलंय कंसामध्ये 8, 15, 17. तर यातील सर्वात मोठी संख्या 17 आहे. 17चा वर्ग 289, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225. तर 64 अधिक 225 यांची आपण बेरीज केली तर 289 म्हणजे 17चा वर्ग आलेला आहे. तर 8, 15, 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे व या लांबी असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे.